सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड ही आज पार पडणार आहे. कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार याकडे खरं तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. भाजप असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या तिन्ही पक्षांपैकी कुणाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असून आज या संपूर्ण निवड प्रक्रिया जी आहे ती या अनुषंगाने पार पडणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचेच काटेची चक्कर जी आहे ती पाहायला मिळते. कूटनीतीचा शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील भाजपला देणार का याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 66 जिल्हा परिषद सदस्य हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि मॅजिक फिगर जी आहे ती 33ची असणार आहे. त्या अनुषंगाने कुठला पक्ष हा आकडा गाठतो याकडे सर्व सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या निवडणुकीत पाहिलं तर भाजपचे 27 सीटं जी आहेत, सदस्य जे आहेत ते निवडून आलेले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे जवळपास 15 आणि राष्ट्रवादीचे 20 सदस्य जे आहेत ते निवडून आलेले होते. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युतीचा दावा जो आहे तो केलेला आहे आणि आमच्याच युतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसेल असा दावा जो आहे तो गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून होताना पाहायला मिळतो. तर दुसरीकडे जे भाजपचे जयकुमार गोरे आहेत त्यांनी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत आमचाच अध्यक्ष जो आहे तो सातारा जिल्हा परिषदेवर बसेल असा दावा जो आहे तो केलेला आहे. त्यामुळे एकूणच काटेकी टक्कर जी आहे ती या संपूर्ण परिस्थितीवर आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आज होणार असल्याने या ठिकाणी पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळते. 11 वाजता ही निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि साधारणतः दुपारच्या नंतर हे संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे एकूणच संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोणत्या पक्षाकडे जाणार. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.